टेनिसमध्ये भारताचे नाव जगभर पसरविणारी टेनिसपटू म्हणजे सानिया मिर्झा. भारतीय टेनिस म्हटले की फक्त महेश भूपती व लिएंडर पेस यांचीच नावे कायम चर्चेत असत. आता मात्र यात आणखी एक नाव आले आहे, ते सानिया मिर्झाचे. क्रिकेट हा धर्म असणाऱ्या भारतासारख्या देशात केवळ सानियामुळे टेनिस जाणून घेणाऱ्यांची संख्या वाढली हेही मान्य करावे लागेल. सानिया मिर्झा हिचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबई, महाराष्ट्रात झाला. तिचे वडील इम्रान मिर्झा हे स्पोर्ट्स जर्नलिस्ट होते आणि आई नसीमा मिर्झा गृहिणी होती. काही काळानंतर तिचे कुटुंब हैदराबादला स्थायिक झाले, जिथे सानियाने आपले बालपण व्यतीत केले. सानिया मिर्झा हिला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. तिच्या वडिलांनी तिच्या खेळाडू बनण्याच्या स्वप्नाला पाठिंबा दिला आणि तिला 7 वर्षांची असताना टेनिस शिकायला सुरुवात केली. सानियाने आपल्या कारकिर्दीत अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आपली कौशल्ये सिद्ध केली. सानियाने वयाच्या 16व्या वर्षी 2003 मध्ये व्यावसायिक टेनिस खेळण्यास सुरुवात केली. तिने लवकरच आपली ओळख जागतिक टेनिसमध्ये निर्माण केली आणि 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिलांच्या एकेरीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिच्या यशाने तिला भारतात एक लोकप्रिय खेळाडू बनवले. सानियाने महिलांच्या दुहेरीत आणि मिश्र दुहेरीतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिच्या जोडीदारासह तिने अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तिच्या कारकिर्दीत सानिया मिर्झाने 6 ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. सानियाचा टेनिसमधील प्रवास केवळ तिच्या खेळातील कौशल्यांमुळेच नव्हे, तर तिच्या जिद्दीमुळे आणि खेळाच्या प्रती तिच्या असलेल्या निष्ठेमुळेही खूप प्रेरणादायक आहे. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे आणि ती अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. सानियाच्या प्रवासात तिला काही दुखापतींचा सामना करावा लागला, परंतु तिच्या इच्छाशक्तीने तिने या सर्व अडचणींवर मात केली. ती भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मानित झाली आहे. सानिया मिर्झा हिची कहाणी आपल्या सर्वांना शिकवते की चिकाटी, कष्ट आणि निष्ठा यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येऊ शकते.